देवानं निवडलेली माणसं परमार्थ करतात. एक निष्काम पूर्वपुण्य ज्याच्या पदरात आहे तो तरी परमार्थ करील, नाहीतर ज्याला महाराज अत्यंत विवेक आहे तो तरी परमार्थ करेल. इकडं माणसं ढकलून येत नाहीत, आणून येत नाहीत. पूर्व पुण्य बळकट आहे तोच मनुष्य परमार्थ करतो. तसं तुम्ही आम्ही महाराज सद्गुरूंची कृपा आहे आमच्यावर, आणि ही गुरुकृपा ईश्वराची कृपा व्हावी लागते, शास्त्रांची कृपा व्हावी लागते, आणि स्वतःची स्वतःवरही कृपा लागते. त्याला आत्मकृपा म्हणावी, आपल्या अंतःकरणाची कृपा म्हणावी. आपणच आपल्याला नाही ओळखलं महाराज तर मग आपली प्रगती होईल कशी परमार्थता. म्हणून आपल्याला आता काय अधिक ठरवायचं आहे, आम्हाला व्हायचं काय आहे नेमकं. आम्हाला भक्त व्हायचं आहे, आम्हाला विद्वान व्हायचं नाही, पंडित व्हायचं नाही, आम्हाला सेवा करायची आहे. आणि सद्गुरूंची आणि देवाची सेवा करण्याकरता महाराज उपासकच व्हावं लागेल. उपासना म्हटल्यावर कर्माचा अंतर्भाव आलाच महाराज. अगदी उदबत्ती लावण्यापासून ती पाणी घालून त्यांची सेवा करणं, त्यांची पाद्यपूजा सगळ्यापर्यंत महाराज कर्म आहे. मग